नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपले खूप मनापासून स्वागत। तर आज आपण गणेश उत्सवानिमित्त तळणीचे खुसखुशीत मोदक कसे करायचे ते बघणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोदक छान खुसखुशीत होण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या ते देखील तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। वरून मस्त खुसखुशीत आणि आतून छान मऊसूत सारण असलेले तळणीचे मोदक दिसायलाही सुंदर आणि सुबक दिसतात। आणि सगळ्यात सोपं म्हणजे मोदकाचा प्रकारामधला सगळ्यात सोपा आणि 8 ते 10 दिवस टिकणारा प्रकार म्हणजे तळणीचे मोदक, आणि करायला सुद्धा सोपे आहे बरं का। तर आज आपण मस्त खुसखुशीत कमी तेलकट तळणीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत। तर पहिल्यांदा आपण मोदकासाठीची पारी कशी करायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे साहित्य काय लागणार आहे ते पाहूया। तर आपण घेतले 1 कप मैदा, त्यासाठी पाव वाटी बारीक रवा घेतलाय, चवीपुरते मीठ आणि त्यासाठी 2 टेबलस्पून तेल। आता हे तेल आपल्याला गरम करायला ठेवायचे। तेल आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचे। तर आपले तेल गरम होते तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊया। तर इथे मी मैदा एका मोठ्या बाउलमध्ये घेतला आहे, त्यात घालायचा आहे बारीक रवा, चवीपुरते मीठ। मीठ थोडे बेताने घाला, गोड पदार्थ आहे म्हणून जास्त नको। याला मिक्स करून घेऊया। कडकडीत तेल घातल्यामुळे मोदकाला छान खुसखुशीतपणा येतो, त्यामुळे आपल्याला मोहन एक कडकडीत तेलाचंच घालायचं आहे। तर आपले या ठिकाणी तेल छान तापलेले आहे। आता हे कडकडीत तेलाचे मोहन आपण या पिठामध्ये घालून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने असे मिक्स करून घेऊया। कारण तेलाचे मोहन हे गरम असल्यामुळे आता तेल हाताला सोसवेल असे झाले। सर्व पिठाला चांगले चोळून घ्यायचे। तेलाचे मोहन सर्व पिठाला छान असे लागले गेले पाहिजे। तर चोळून घेतल्यावर अशा पद्धतीने गोळा झाला पाहिजे। तुम्ही बघू शकता छान असा गोळा होतोय। आता आपण पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून हलके सैलसर मळून घ्यायचे। तर आपल्याला सैलसर पीठ मळायचे का, तर यामध्ये आपण रवा घातला होता, तर तो अर्ध्या तासानंतर छान फुलून येतो, पीठ छान असे दाटल्यासारखे होते। त्यामुळे आपल्याला जरा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे बघा, आपण याला मळून घेतले, खूप घट्ट नाही किंवा अगदी सैल ठेवलेले नाही। आता हे पीठ आपल्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवायचे। तोपर्यंत सारण कसे करायचे ते पाहूया। इथे मी सुके किसलेले खोबरे 1 कप घेतले, त्यासाठी गूळ अर्धा कप घेतला किंवा तुम्ही गुळाचे प्रमाण कमी जास्तही करू शकता। अर्धा चमचा खसखस, 1 मोठा चमचा मनुके। आता आपण सारण करूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये घालूया सुके किसलेले खोबरे, चिरलेला गूळ। आता सर्वात पहिले गूळ आणि खोबरे हलके जाडसर मिक्सरला फिरवून घेऊया। तर हे बघा, मी अशा पद्धतीने फिरवून घेतले, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही। आता हे सारण एका बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये काढून घेतले की आता यामध्ये घालूया खसखस आणि मनुके, हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। आता याला मिक्स करून घेऊया। वास छान यावा यासाठी आपण पाव चमचा यामध्ये वेलची पावडर घालूया आणि पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया। हवं तर तुम्ही थोडे जायफळ सुद्धा यामध्ये किसून घालू शकता, त्याचाही सुगंध छान येतो। तर इथे आपले मोदकासाठीचे सारण तयार झाले। आता आपण जी कणिक भिजवली होती ती सुद्धा चांगली भिजली आहे। हे बघा, छान मऊ कणिक झाली आहे। आता आपल्याला मोदक करायला घ्यायचे। त्यासाठी मी इथे एक मोठा गोळा घेतलाय, त्याची आपल्याला मोठी चपाती लाटून घ्यायची, किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याच्या एक एक अशी पारी सुद्धा करू शकता। आपल्याला मोदकाची पारी करत असताना पारी आपल्याला जास्ती जाडही ठेवायची नाही, जास्त पातळही ठेवायची नाही। तर अशा पद्धतीची आपल्याला पारी ठेवायची आहे, म्हणजे आपली तळताना छान अशी आतपर्यंत तळली गेली पाहिजे। त्यामुळे जास्त जाड पारी आपल्याला ठेवायची नाही। तर हे बघा, मी मोठी चपाती लाटून घेतली आहे। आता आपल्याला झाकणाच्या सहाय्याने पारी तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा, या ठिकाणी मी 4 पारी तयार करून घेतल्या आहे। आता पाहूया मोदक। तर मी एक पारी घेतली, त्यात आपण सारण भरूया। सारण आपल्याला भरपूर भरायचे, म्हणजे मोदक चवीला खूप मस्त लागतात। तर याच्या आपण पाकळ्या करून घेऊया। आता पाकळ्या करत असताना अगदी आपल्याला उकडीच्या मोदकासारखी करण्याची गरज नाही आहे। इथेच काय करायचे ते बघा, कळी मारायची आणि त्याला एकमेकांच्या जवळ आणायचे आणि शेवटी फक्त एक कळी आतमध्ये दुमडायची आणि याला असे गोल फिरवून घ्यायचे। जास्तीची कणिक काढून टाकायची। आता बघा, हा आपला तळणीचा मोदक तयार झाला। तर हा आपला छोटासा मोदक तयार झाला। आता उरलेले सगळे मोदक आपण असेच करून घेऊ।
तर इथे बरोबर 21 मोदक केले. आपण जे सारण आणि पारीसाठीचे कणिक भिजवले होते त्याचबरोबर मध्यम आकाराचे 21 मोदक बनवून तयार होतात. तर हे 21 मध्यम आकाराचे 21 मोदकांचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर हे झाले 21 मोदकांचे प्रमाण. आता हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे. तर कढईमध्ये तेल घेतले. आता तेल मध्यम गरम करून घेऊया. आता तेल मध्यम तापले. आता मोदक तळायला सुरुवात करूया. जेवढे बसतील तेवढे मोदक टाकायचे. मोदक टाकले की गॅस एकदम कमी करायचा आणि वरून असे तेल सोडायचे. जोपर्यंत मोदक सेट होत नाही, त्याचा मऊपणा कमी होत नाही, तर हे मोदक तळायला थोडा वेळ लागतो. तर 5 ते 6 मिनिटांनंतर बघा हे मोदक छान तळले गेले. मोदकांना बिस्किटांसारखा रंग आलाय. एकसारखे तळले गेले. आता काढून घेऊया. तर इथे आपले मस्त मोदक तळून झाले. मस्त असे एकसारखे रंगावर तळले गेले. कारण आपण पीठ व्यवस्थित मळले होते. त्यामध्ये जे मोहन घातले ते सुद्धा प्रमाणात घातले. तुम्हाला सुद्धा असेच मस्त खुसखुशीत भरपूर टिकणारे आणि 21च्या प्रमाणात मोदक करायचे असतील तर इथे सांगितलेल्या प्रमाण टिप्स नक्की वापरा आणि हे मोदक करा. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच रेसिपीसाठी मराठी स्वयंपाकला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.